नमस्कार मित्रांनो, तर 1 एप्रिल 2025 पासून 10 मोठे बदल देशात होणार आहेत. तर सविस्तर माहितीला आपण इथं सुरुवात करतोय. तर इथे बघू शकतात की आज 31 मार्च म्हणजे मार्च महिन्याचा शेवटचा दिवस. तर उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून नवीन कर वर्ष इथे सुरू होत आहे. तर दर महिन्याप्रमाणे म्हणजेच महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून देशात मोठे बदल लागू केले जातील आणि याची जी काही झळ आहे ती कुटुंबाला, प्रत्येक सामान्याला खिशाला बसू शकते. सोबतच LPG गॅस सिलेंडर झालं, तुमचं बँक अकाउंट असेल, डेबिट कार्ड झालं, क्रेडिट कार्ड झालं, याच्या किमतीमध्ये बदल होणार आहेत. तुम्ही प्रवास करताय त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. टोलमध्ये सुद्धा इथे वाढ होऊ शकते. तर असे कोणते 10 मोठे बदल असणार आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पहिला बदल असणार आहे LPGच्या किमतीत वाढ होणार. जसं की 19 किलोचं सिलेंडर आणि 14 किलोचं सिलेंडर, ते याबाबत मोठा बदल इथे दाखवला जाणार आहे. तर तेल गॅस वितरणच्या ज्या काही कंपन्या आहेत, तर आपला 19 किलोचा जो काही LPG गॅस आहे त्याच्यामध्ये इथे वाढ होऊ शकते. परंतु LPG सिलेंडरची किंमत बऱ्याच काळापासून तशीच आहे. म्हणजे जे काही सिलेंडर आपण विकत घेतो त्याची किंमत बरेच काळापासून इथं सेम असल्यामुळे तर 14 किलोचं जे काही गॅस सिलेंडर आहे त्याच्यामध्ये दिलासादायक बदल अपेक्षित आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही बदल जर झाला नाही आहे तर सामान्यानं जे काही घरगुती सिलेंडर आहे त्याच्यामध्ये जर बदल झाला नसेल तर तो इथे चांगली गोष्ट आहे. आणि 19 किलोच्या बाबतीमध्ये जे काही व्यावसायिक आहेत त्यांच्या सिलेंडरमध्ये इथे बदल होऊ शकतो. CNG, PNG आणि ATFच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर त्याच्यामध्ये 1 एप्रिल 2025 पासून बदल होऊ शकतो. तर 1 एप्रिल 2025 पासून एअर टर्बाईन इंधन म्हणजेच ATFच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो. तर CNG आणि PNG याच्यामध्ये चढउतार होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचा जो काही वाहनाचा खर्च आहे त्याच्यामध्ये इथे वाढ होऊ शकतो. आणि ATFचं जर इंधन इथे महाग झालं तर विमान प्रवास इथे महाग होऊ शकतो. तर हा झाला बदल क्रमांक 2. 3 क्रमांकाचा बदल असणारा UPI ID बंद होणार. आता 1 एप्रिल 2025 पासून युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPIशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये इथे बदल होऊ शकतो. तर बऱ्याच दिवसापासून जर तुमचा जो काही मोबाईल नंबर UPIशी जोडलेला आहे तो सक्रिय नसेल, तुम्ही त्याच्या थ्रू पेमेंट करत नसाल तर बरेचसे UPI खाते इथे बँकेच्या रेकॉर्डमधून बाहेर काढले जातील. आणि जर तुमचा फोन नंबर UPI ॲपशी लिंक असेल आणि जर तुम्ही तिथे वापर केला नसेल, तसंच ते ॲप्लिकेशन पडून असेल, त्याचा कोणताही तुम्ही पेमेंटचा वापर करत नसेल तर सगळ्या सेवा UPI रिलेटेड सगळ्या सेवा तुमच्या बंद केल्या जाऊ शकतात. म्हणूनच UPI रिलेटेड तुमचे व्यवहार चालू असणं गरजेचं आहे. बदल क्रमांक इथे 4 असणाऱ्या डेबिट कार्डसाठी नवीन कोणते कोणते नियम असणार आहे, जसे की 1 एप्रिल 2025 पासून रुपे डेबिट कार्डमध्ये बदल केले जाणार आहेत. याच्यामध्ये फिटनेस, वेलनेस, प्रवास आणि मनोरंजन याचा समावेश होणार आहे. आणि अपडेटच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर निवडक लॉजमध्ये तिमाही एकदा मोफत देशांतर्गत लाऊंज प्रवेश आणि वर्षातून 2 आंतरराष्ट्रीय लाऊंज प्रवेश मिळणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये रुपे डेबिट कार्ड ज्यांच्याकडे आहे त्याच्यासाठी नवीन योजनामध्ये इथे बदल केलेला आहे. त्याच्यासोबतच अपघात, मृत्यू किंवा कायमचे दिव्यांगत्व असल्यास 10 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघात विमा म्हणजे इन्शुरन्स काढला जातो या डेबिट कार्ड थ्रू. आणि सोबतच तुम्हाला संरक्षण मिळतं आणि तिमाहीत मोफत जिम सदस्य सुविधा इत्यादी जे काही डेबिट कार्ड आहे रुपे त्याच्यामध्ये इत्यादी बदल केलेले आहेत. 5 नंबरचा बदल असणार आहे युनिफाईड पेन्शन स्कीम. आता युनिफाईड पेन्शन स्कीम काय असणार आहे, जसं की केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम ही दिली जाते. तर 1 एप्रिलपासून केंद्रीय जे काही कर्मचारी आहे ते पोर्टलवर जाऊन या स्कीमसाठी अर्ज करू शकतात. आणि ज्या कर्मचाऱ्यांना UPS अंतर्गत पेन्शन मिळवायची असते तर त्यांना इथे UPS पर्याय सिलेक्ट करून त्यासाठी आपल्याला पैसे क्लेम करण्यासाठी फॉर्म भरावा लागतो. आणि ज्या कर्मचारी UPSची निवड करत असतात तर NPSची निवड केल्यानंतर 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना UPS आणि NPSचा एक पर्याय तिथं दिसतो तर तो इथे निवडावा लागतो. आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार मूलभूत म्हणजे मूलभूत वेतन जे आहे ते तर भेटत आहे आणि सोबतच महागाई भत्ता इत्यादी सगळ्या. आणि सोबतच आपल्याला फॉर्म भरताना UPI आणि NPS हे स्कीम तिथे सिलेक्ट करावं लागतो. तर आपल्याला 8.5% योगदान इथं दिलं जातं. अतिरिक्त योगदान हे स्कीम मार्फत दिलं जातं. तर UPS अंतर्गत किमान पेन्शन 10,000 रुपये असेल तर ती UPSने किमान 10 वर्ष पूर्ण केल्यानंतर ही तुम्हाला स्कीम दिली जाते. कर शिवाय म्हणजे 6 नंबरचा जो काही बदल आहे, कर स्लॅब जे सांगितले होते त्याच्याबाबत बदल केलेला आहे. म्हणजे जे काही आयकर विभाग आहे त्याचं झालं TDS म्हणजे TDSमध्ये स्लॅब बदल केलेला आहे. कर सवलत आणि इतर गोष्टींचा इथे समावेश केलेला आहे. त्यानंतर 1 एप्रिल 2025 पासून सगळ्या गोष्टी लागू होतील. म्हणजे 12 लाख रुपयांपर्यंत जे काही तुमचं उत्पन्न आहे, जे काही तुमचं इन्कम आहे त्याच्यामध्ये कर भरण्यासाठी सूट दिलेली. म्हणजे 12 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स इथे भरायचा नाही आहे. परंतु जे काय
कर्मचारी पगारदार आहेत आणि 75,000 रुपये ज्यांचं वेतन आहे त्यांनाच इथे ॲप्लिकेबल आहे. म्हणजे 12.75 लाख रुपयांपर्यंतचे पगाराचे उत्पन्न आता करमुक्त होऊ शकते. आता ही सूट त्यांनी दिलेली आहे. तर बदल क्रमांक 7 असणार आहे TDS मर्यादेत वाढ. तर TDSचे जे काय नियमावली अद्ययावत केली आहे, तर अनावश्यक कपात कमी करण्यासाठी आणि करदात्यासाठी रोख प्रवाह सुधारण्यासाठी विविध विभागांमध्ये मर्यादा वाढवलेली आहे. म्हणजे टॅक्स अँड डिडक्शन सर्व्हिसच्या बाबतीमध्ये त्यांनी सगळी मर्यादा वाढवलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील TDS मर्यादा दुप्पट केलेली आहे आणि दुप्पट करून 1 लाखांपर्यंत इथे केली आली आहे. म्हणजे पहिलं 50,000 होतं, तर त्या 50,000ला दुप्पट करून 1 लाखांपर्यंत तुमची TDSची मर्यादा इथे केली आहे. त्यानंतर वृद्धांसाठी आर्थिक सुरक्षितता वाढली आहे. TDS मिळाल्यामुळे भाडे उत्पन्नावरील सूट मर्यादा वार्षिक 6 लाख रुपये करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे घर मालकावरील भारही कमी होईल आणि शहरी भागात भाडे चालना इथे मिळू शकते. क्रेडिट कार्डच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर 1 एप्रिल 2025 पासून क्रेडिट कार्डच्या बाबतीमध्ये सगळे नियम बदल होतील. त्याच्यामुळे उपलब्ध असलेली सगळी बक्षिसे याच्यावर परिणाम होईल. म्हणजे क्रेडिट कार्ड थ्रू जे काय तुम्ही सर्व्हिसेस घेता, जे काय स्कीम घेता, जे काय कुपन्स कॅशबॅक असतात, त्याच्यावरती जे काही बक्षिसं मिळतात तुम्हाला, त्या सुविधांवरती इथे परिणाम होऊ शकतो. तर SBIचं सांगायचं झालं तर SBIचं जे काही ॲप्लिकेशन आहे किंवा जे काही सर्व्हिस आहे सिम्पली क्लिक, या क्रेडिट कार्डवरील स्विगीचे जे काही रिवॉर्ड्स पॉईंट आहे ते 5 पटीनं कमी करून निम्मे करण्यात येते. म्हणजे 5 पटीनं जे काय स्विगीवरती रिवॉर्ड बोनसेस मिळत होते तेच 5 पटीने इथे कमी करण्यात आलेले आहेत. एअर इंडियाचे सिग्नेचर पॉईंट असतील तर ते 30 पॉईंट दिले जाते, तर 30 वरून ते 10 केलेले आहेत. त्याच्यानंतर IDFCचं जर तुमचं विस्तारा माइलस्टोनचं जे काय कार्ड आहे, जे काय या ठिकाणी सर्व्हिस होती, त्याचेसुद्धा फायदे इथे बंद करण्यात आलेले आहेत. बँक खात्या रिलेटेड काय बदल केले जातील तर 1 एप्रिल 2025 पासून स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक आणि जे काही इतर बँका आहेत त्याचे जे काही बचत खातं आहे आपलं, तर बचत खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम इथे ठेवणं आवश्यक आहे. किमान शिल्लक रक्कम जर इथे तुम्ही ठेवली नाही तर त्यामध्ये तुम्हाला इथे दंड बसू शकतो. तर प्रत्येक बँकाचं इथे मिनिमम बॅलन्स असतो, प्रत्येक बँकाचा वेगवेगळा बॅलन्स असतो. त्या बँकेचा बॅलन्स निश्चित केल्यानंतर तुम्हाला तेवढी रक्कम बँकामध्ये ठेवावी लागते आणि जर तुम्ही ती रक्कम ठेवली नाही तर तुम्हाला तिथे दंड भरावा लागू शकतो. टोल टॅक्सच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI आज मध्यरात्रीपासून म्हणजेच 31 मार्च 2025च्या 12 वाजल्यापासून रात्रीनंतर टोल दर इथे वाढवले जाऊ शकते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या प्रवासावर होऊ शकतो. तर NHAI 1 एप्रिल 2025 पासून टोल प्लाझावर वाढीव कर लागू करण्याची इथे जारी केलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचा वाहनाचा खर्च इथे वाढू शकतो. तर लखनौमधून जाणाऱ्या महामार्गावरील हलक्या वाहनांसाठी टोलमध्ये 5 रुपयाची वाढ होऊ शकते. जड वाहनासाठी 20 ते 25 रुपये वाढवले जाऊ शकतात, परंतु हे बाकीच्या राज्यांसाठी दिलेले, जसे की लखनौ कानपूर, अयोध्या, रायबरेली इत्यादी जे काय महामार्गावरतील टोल आहे त्याची इथे 5 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत इथे वाढ केली जाऊ शकते. तर दिल्ली मिरट एक्सप्रेसवे झाला, ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे असेल, NH असेल, या इत्यादी प्लाझावरून इत्यादी रोडवरून जे काही प्रवास करत आहेत त्याच्यामध्ये टोल टॅक्समध्ये आपल्याला जास्त पैसे इथे द्यावे लागू शकतात. तर ही सविस्तर माहिती होती. सिलेंडरच्या बाबतीमध्ये झालं, त्याच्यानंतर UPI अकाउंट बंद होऊ शकतं त्याबाबत झालं, सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. तर हे 10 अतिशय महत्त्वपूर्ण बदल होते, त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला इथे कात्री लागू शकते. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलची नेहमी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.